ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने पद्मसिंह पाटील हे कोर्टात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत इतरही 9 जणांवरती आरोप दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगाने आता पद्मसिंह पाटील हे कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी काहीच वेळामध्ये या संपूर्ण सुनावणीला सुरुवात होईल आणि आज या सगळ्याच प्रकरणाचा निकाल लागतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। रुग्णवाहिकेमधून पद्मसिंह पाटील यांना कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि पद्मसिंह पाटील हे कोर्टात दाखल झालेली आहेत। तीच ही कोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सचिन घाट। सचिन, आपण बघतोय की पद्मसिंह पाटील हे सत्र न्यायालयाच्या आवारात दाखल झालेले आहेत। गेल्या वेळेला जसं त्यांना अँब्युलन्स करून आणण्यात आलेलं होतं त्यासारखंच आपण बघतोय की त्यांना पुन्हा एकदा अँब्युलन्स करून आणण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांना व्हीलचेअरमध्ये बसवून आपण कोर्टात त्याचं आपल्याला अटक देखील झालेली होती। 2009 मध्ये सीबीआयने त्यांना अटक केली होती, मात्र काही महिन्यातच त्यांची जामिनावर सुटका झाली। आता जवळपास 20 वर्षानंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागतो आणि निकाल नेमका काय लागतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सत्र न्यायालय 11 वाजता या संपूर्ण प्रकरणामध्ये आपला निकाल देईल। पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 8 आरोपी हे या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेले आहेत। मुख्य शूटर आहेत, त्यासोबतच इतरांना देखील पोलिसांनी आरोपी बनवलेला आहे आणि या सगळ्यांच्या किस्मतीचा फैसला हा आज लागणार आहे। आताच आपण काही वेळापूर्वी पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांची बातचीत केली। त्यांनी स्पष्ट केलं की न्यायाची अपेक्षा त्यांना आहे आणि त्यासोबतच जे ओमराजे निंबाळकर आहेत, पवनराजेंचे पुत्र, ते देखील आता काही वेळातच येतील आणि त्यांनी देखील वारंवार न्यायाची अपेक्षा जवळपास 20 वर्ष त्यांनी या प्रकरणामध्ये लढा दिलेला आहे आणि आता काय नेमका निकाल लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। आकांक्षा, निश्चित त्यामुळे नेमका काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे। खरं तर पद्मसिंह पाटील आणि एकूण 9 जणांवरती या सगळ्याच हत्याकांडामध्ये आरोप ठेवण्यात आलेले आहेत। सचिन, पद्मसिंह पाटील यांच्या विरोधामध्ये नेमके काय आरोप आहेत? पद्मसिंह पाटील हे खरं तर माजी गृहमंत्री राहिलेले आहेत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पद्मसिंह पाटील आणि त्यांचे जे खास सहकारी होते पवनराजे निंबाळकर हे आधी एकाच पार्टीमध्ये होते, मात्र त्यामध्ये त्यांच्यामध्ये राजकीय वितुष्ट निर्माण झालं। त्यानंतर पवनराजे निंबाळकरांनी पद्मसिंह पाटलांविरोधात निवडणूक देखील लढलेली होती, जी निवडणूक ते अवघ्या काहीशे मतांच्या फरकाने हरलेले होते आणि राजकीय वैमनस्यातून जवळपास 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप हा पद्मसिंह पाटलांवरती आहे। सुरुवातीला प्रकरण कोर्टाने राखीव ते सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं। 2006ला हत्या करण्यात आली होती 3 जूनला आणि सीबीआयकडे प्रकरण वर्ग केल्यानंतर 2009 मध्ये सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना आमच्यासोबत असेच रहा। सध्या ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आपले प्रतिनिधी बातचीत करतायत, आपण थेट पाहूयात। सांगाल, आता तुम्ही कोर्टात चाललाय? निश्चितपणे मागच्या 20 वर्षापासून माझं कुटुंब आणि माझ्या वडिलांचे चालक समतकाजींचं कुटुंब ज्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढा देते, संघर्ष करते आणि अनेक यातना आम्ही ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये सोसल्यात। मला वाटतं एबीपी माझाचे प्रतिनिधी ओमराजे निंबाळकर मागच्या 20 वर्षापासून माझं कुटुंब आणि माझ्या वडिलांचे चालक समतकाजींचं कुटुंब ज्या गोष्टीसाठी न्यायालयीन लढा देते, संघर्ष करते आणि अनेक यातना आम्ही ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये सोसल्यात। मला वाटतं ज्यांच्यामुळे ही वेळ आमच्यावर आली त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे आणि आजच्या निर्णयाकडं जी तारीख आज मान्य कोर्टानं राखीव करून ठेवलेली आहे, निश्चितपणे न्यायदेवता न्याय करेल ही अपेक्षा आहे। राज्य कुठेतरी असं सांगितलं जातं की कुठेतरी राजकीय ह्याच्यामुळे तुमचा ही जी केस आहे ती पुढे ढकलली गेली, नाही तर न्याय तुम्हाला मिळाला असता, हे तथ्य आहे? हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, पण तथ्य नाहीये म्हणजे नाही। त्याचसोबत काय म्हणजे सांगाल तुम्ही की आज जी न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार त्यात न्याय मिळेल, विश्वास आहे म्हणजे तुम्हाला? निश्चितपणे मिळेल। आपण बघतो हे होते ओमराजे निंबाळकर, ज्यांनी